सोशल मीडियामध्ये स्टॅटिक आले शेवटचा प्रश्न की लाडकी बहिणीला जे पैसे दिले त्याची रिकव्हरी हे लोकांच्या दारूच्या ह्याच्यातनं होती, म्हणजे साधारणपणे जी 2000ला दारू होती ती हळूच सरकारने 2800 रुपये केली आहे. प्रचंड वाढवलेले आहेत सोशल मीडियात. दारूचे रेट वाढले तर आपल्याला दुःख कशाला व्हायला पाहिजे. दारू पिऊन जर लोकांची घरं बर्बाद होत असतील, दारू पिऊन संसार उद्ध्वस्त होत असतील, दारू पिऊन माझ्या माता भगिनींना, माझ्या लाडक्या दारूबंदी का नाही करत? दारूबंदी केली ना, चंद्रपूरला केली होती, नंतर काँग्रेसवाले. नाही, दारू चांगला विषय आहे तुमचा, दारूबंदी करायला हवी, तशा प्रकारची आपली भूमिका योग्य आहे. सरकार त्या दिशेनं सुद्धा पावलं उचलू शकतं, कारण दारूबंदीने, दारू चालू ठेवून किंवा दारूने कोणाचं भलं झालेलं आपल्याला माहीत नाही आहे. आणि आता जर माझ्या लाडक्या बहिणींचे 1,500 रुपये त्या ठिकाणी अशा कामी येणार असतील किंवा कोण त्या बाबतीत दारूचा आणि त्या बहिणीच्या पैशाचा संबंध लावत असतील तर चुकीचं आहे. परंतु लोकांनी मानसिकता केली पाहिजे. दारूच्या संदर्भात सरकार करायचं ते करेल, लोकांनी दारू त्या ठिकाणी टाळली पाहिजे, जेणेकरून आपल्या कोणालाच त्रास होणार नाही. परंतु चंद्रपूरला दारूबंदी केली, तुम्हाला माहीत आहे काय झालं. बंदी म्हणजे जेवढी रेग्युलर चालू होती त्याच्या डबल बंदीत चालू होती. गुजरात सेम आहे, गुजरात तेच ना. म्हणजे बंदीचा उपयोग लोकांची मानसिकता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बंदी हा नियम होईल. तर मला वाटतं तशा दृष्टीनं काउन्सिलिंग होण्याची आवश्यकता आहे. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.